आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जातो आहे सुला वाईन यार्ड्स. तर हा व्लॉग असेल पूर्ण सुला वाईन यार्ड्सवरती, जिथे आपण पूर्ण बघूया की कसं इथलं आर्किटेक्चर आहे आणि इथे काय काय फिरण्यालायक आहे. तर ही आहे याची एंट्री, जिथे पूर्ण ग्रेप्सचे झाडं तुम्हाला दिसतील आणि समोरनं दिसते आहे की इथनं मेन एंट्री आहे. तर आपण बघूया आतमध्ये काय काय आहे. यहाँ पे क्या होता है, एंट्री के लिए पर पर्सन 1000 है और वही पैसा आपको अंदर यूज करना है. हाँ. बेसिकली कवर चार्ज. सैटरडे संडे 1000 होता है, बाकी दिन 600 होता है. बेसिकली आप जो यहाँ पे पैसा देते हैं वही पैसा आप वाइन टूर टेस्टिंग में, वाइन परचेज में, गिफ्ट शॉप में, लंच में, बेसिक हर जगह पे यही पैसा आपको अंदर खर्चा करना है आमची एंट्री टू सुला वाईन यार्ड्स. आणि ऑल आर एक्साइटेड. इसको तो पहले कपड़े चेंज करने हैं. थोड़ा टेंशन में चल रही है मैडम जी. आणि इथे ना माहिती आहे वाईन पाणीपुरी पण मिळते. वी वॉन्ट टू टेस्ट इट कशी लागते. तर पण इथे ती मिळते, स्पेशालिटी आहे इथची. आणि इथे छान आहे ॲम्बियन्स वगैरे पण यांचा. आणि ते जेवण बाकी तुम्हाला जे पण पाहिजे जसं ते आधी बोलले, तुमच्या 3000मध्ये कवर चार्ज केला तरी. खूप मोठं आहे हे फिरायला. म्हणजे इथे जवळपास 3 ते 4 तास तुम्ही पकडून चाला. फोटो काढणं, फिरणं, सगळं काही हे करणं. तर वाईन टेस्टिंग करायची असेल तुम्हाला, देन या सगळ्या गोष्टीला वेळ तर लागतो. तर पूर्ण दिवसच सुला वाईन यार्ड्सला द्या. म्हणजे रात्रीचं, सकाळचं किंवा संध्याकाळचं एक टाईमचं काही प्लॅन नका करू. 3 ते 4 तास तरी तुम्हाला लागतीलच इथे. बेसिकली हमारे पास इसे 200 रुपीज़ के कूपन दे दिए 3000 के. वो हमारे पैसे हैं. वो हमारे पैसे हैं. तो यहाँ पे जैसे अभी हमने 2 पेस्ट्रीज लिया, ठीक है. ये 200 की पेस्ट्री है, तो 400 मतलब इसमें से 2 कूपन काट के दे दो. ना मी चॉकलेट्स पण आहे, लाईक फार्म टू बार. तर आपण चॉकलेट्स पण खाऊ शकतो. अफोर्डेबल रेट्स मध्ये छान छान ग्लासेस पण आहे. जसं हा वाईन ग्लास आहे, हे 400 रुपीज मध्ये 2 ग्लासेस आहे. बाय 1 गेट 1 ऑफर आहे. आणि इथे असे छान डेकोरेटिव्ह आयटम्स पण आहे जे तुम्ही बाय करू शकता. आणि ते असं एवढं महाग पण नाही आहे. असे छोटे छोटे हे खूप क्यूट आहे. त्यानंतर टी शर्ट्स आहेत वाईन रिलेटेड. देन इथे असे हुडीज वगैरे आहेत. हे ग्लासेस आहेत, हे पण 400 रुपीज मध्ये 2. सुंदर सुंदर सामान आहे आणि रिजनेबल रेट मध्ये हे. तर आपण घेऊ पण शकतो. 545 मध्ये 2 ग्लासेस. आणि खूप सुंदर आहे जे पण आहे. कॅफे एरिया, इथे पिझ्झा वगैरे सगळं काही ऑप्शन्स आहे. इवन आपण इथे ड्रिंक पण करू शकतो, बट जस्ट वाईन्स आर अवेलेबल. इथे बेसिकली सगळ्या वाईन्सचं डिस्क्रिप्शन आणि बॉटलचा फोटो वगैरे लावला आहे. कुठल्या इयरमध्ये ती बनली आहे किंवा मॅन्युफॅक्चर झाली आहे ते पण आहे. आणि आता आपला टूरचा टाईम झाला आहे, तर वी आर गोईंग फॉर द टूर. इथं आम्ही एंट्री घेतली आहे टूर आणि टेस्टिंगसाठी. हा ॲड्रेस आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन येणार. इथे सगळे लोक बसून आणि मग इथनं आपल्याला इथे सगळी इन्फॉर्मेशन दिसणार. जर रेकॉर्ड करू दिले तर मी रेकॉर्ड करेन, आणि जर त्यांनी अलाव नाही केलं तर मग मी तुम्हाला सांगेन काय काय होतं. मध्ये तर मोस्टली तेच दाखवलं की कोण CEO आहे, कसा तो त्याला कळलं की इंडियात चांगल्या क्वालिटीच्या वाईन्सच नाही आहे. तर त्याने इंडियात आलं. त्याच्या मम्मी पप्पांची ही स्पेस होती, तर त्याने तिथे इथे एवढं मोठं वाईन यार्ड बनवलं. त्यानंतर त्याने कसं फर्स्ट इंडियन वाईन टेस्टिंग चालू केली. तर हे सगळं आता आपण वाईन टूर घेतो आहे की कशी ॲक्च्युअली वाईन बनवतात. And it's called pomash and is used as a natural fertilizer in our vineyards. So the grape juice which we extracted goes through this machine which is known as the heat exchanger chiller,
at a temperature of 6 to 8 degrees Celsius for the next part of the process. So for the black grapes, you put the black grapes into this machine. So the black grapes will have an outer coating or skin. So the skin is responsible for imparting color to the wine. आमची सगळी गायडेड टूर आता झाली आहे. तिथे प्रोहिबिटेड होती शूटिंग आणि व्हिडिओ फोटोज वगैरे, तर मग आम्ही नाही केली. पण इथे आता प्रॉपर आम्ही टेस्टिंग करायला आलो आहे. अँड विल टेस्ट हिअर, कारण त्यांनी जे एक्सप्लेन केलं ना की कशी इथे ॲक्च्युली वाईन बनते, सो दॅट वॉज म्हणजे खूप छान वाटलं मला की म्हणजे ॲक्च्युली वाईन बनण्याची प्रोसेस आपण जस्ट वाईन विकत घेतो आणि ते पिऊन घेतो, बट काय त्याची एक प्रोसेस आहे ती इथे छान एक्सप्लेन केली त्यांनी, तर ते छान वाटलं मला. आणि आता आपण टेस्ट करून तर पाहूच की कशा आहेत तर यांच्या वाईन्स. It uses oxygen from air and helps in better aromas and flavors. And next is you can either spit your wine or you can swallow your wine. It's up to your choice. So we have spittoons in front of you as well, which is your complete choice because wine contains alcohol. Please be careful while you're drinking. So the first wine of the session is called Sula Tropical Rosé. आम्ही इथे छान पिझ्झा पण टेस्ट केला आहे, फार टेस्टी होता. अँड वाईन पण आम्ही 6 टाईप्स ऑफ वाईन टेस्ट केला. ऑलमोस्ट ऑल व गुड, लाईक रेड वाईन, स्पार्कलिंग वाईन. त्यांनी फार छान इन्फॉर्मेशन दिली वाईन रिलेटेड. तर तुम्हाला वाईन ॲक्च्युअलमध्ये आवडत असेल, तुम्हाला वाईन पर्सन, तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला समजेल की एक वाईन ॲक्च्युअलमध्ये काय असते, कशी ती बनते, अँड कुठली वाईन तुमच्या टेस्टची आहे, म्हणजे ते तुम्हाला टेस्ट करायला देतात. तर तुम्ही नक्की या इथे, जर तुम्हाला वाईन आवडत असेल तर. आणि नसेल पण आवडत तरी तुम्ही येऊ शकता, विदाऊट टेस्टिंगवाला टूर येऊ शकता. आणि म्हणजे याचा ॲम्बियन्स खूप छान आहे. आम्ही खूप सारे फोटोज काढले, प्रत्येक वाईनजवळ एक फोटोज काढला. बेसिकली ह्या त्यांच्या वाईनच्या टाईप्स आहेत आणि वाईनच्या म्हणजे वेगवेगळ्या टाईप्स आहेत, जसे की द सोर्स मॉस्कॅटो. तर या त्यांनी बॉटल्स जस्ट तुमच्या फोटोसाठी न दिलेला असून त्यांचं जस्ट प्रमोशन काइंड ऑफ थिंग आहे. आणि ते खूप छान फोटोज येत आहेत आणि एवढी जास्त काही गर्दी पण नाही आहे. फायनली सुला वाईन यार्ड्सची जर्नी आमची संपली आहे. आता आम्ही भरपूर सगळं काही फिरून आलो आहे. नाही जाणार आहे. सुला वाईन यार्ड्स फार सुंदर होतं. 3,000 रुपये आमच्या तिघांचं तिकीट, पण आम्ही मस्त रिडीम करून घेतलं. पिझ्झा खाल्ला, अजून नाचोस खाल्ले, देन आम्ही टूर घेतला, गायडेड टूर. छान मजा आली, मस्त आहे. 3-4 घंटे तिथे आरामात तुम्ही घालवू शकता आणि छान फोटोज वगैरे पण काढू शकता. तर आता आम्ही निघालोय जस्ट, आणि आता आम्ही रामकुंड जातोय. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे पूर्ण व्लॉग बघण्यासाठी. आता नेक्स्ट व्लॉग ओल्ड नाशिकचा असेल. आता ते यातच ॲड केलं तर हा खूप मोठा होईल, म्हणून आम्ही नवीन व्लॉग बनवणार आहे. तो नक्की बघा. त्यात पूर्ण मंदिर आहे आणि इन्फॉर्मेशन आहे. ओल्ड नाशिकची गंगा आरती आहे. तर भेटू आपण त्या व्लॉग.